पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती अण्णासाहेब आवटे महाविद्यालय इथे शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, युगप्रवर्तक कर्मवीर डॉक्टर काशीनाथ सोलंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य सदस्य, मॅनेजिंग काउन्सिल रयत शिक्षण सातारा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा देवेंद्र शेठ शहा, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा बाळासाहेब बेंडे, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा उदय पाटील, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा राजाराम बाणखेले, सदस्य महाविद्यालय विकास समिती हर्षल मुरडे, सदस्य महाविद्यालय विकास समिती बाळासाहेब बाणखेले, तसेच सदस्य स्कूल कमिटी ॲडव्होकेट बाळासाहेब पोखरकर, सदस्य स्कूल कमिटी सचिन बानखेले, सदस्य स्कूल कमिटी डॉक्टर चैत्राली मोरे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तसेच मुख्याध्यापिका महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल सौ सलमा शेख, मुख्याध्यापक महात्मा गांधी प्राथमिक शाळा संजय दवंडे, प्राचार्य महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय उत्तम आवारी सर, प्राचार्य अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर डॉक्टर बाळासाहेब गारडी आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक या ठिकाणी हजर होते। कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्राध्यापक विलास सदाफळ, सदाशिव बोलभट, संजय पवळे, राजाभाऊ निंबाळकर, मारुती गुंजाळ, संजय पोकळे, राधाकिशन मुठे आदींनी केला आहे। यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक कैलास एरंडे आणि प्राध्यापिका श्रद्धा महाकाळ यांनी केले। कार्यक्रमामध्ये आभार महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम आवारी यांनी मानले आहेत। माझ्या मनामध्ये एक विचार आला की ज्या वेळेला आम्ही येतो आणि भाषण करतो किंवा काही सांगायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तो एकतर्फी डायलॉग असतो। त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असले किंवा एखाद्या मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल काही वेगळं मत असलं तर त्याच्यासाठी मी प्राचार्यांना सुचवीन की एखादा दिवस असा ठेवा, त्या दिवशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सगळे मोकळीक देऊया आपण प्रश्न विचारायला, आणि तुमच्या मनात असेल तो प्रश्न, त्याचं उत्तर हे आम्ही आणखीन काही लोकांना बोलवलं पाहिजे तर मी, आणि ते आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण त्याची स्पष्टता करू, कारण शेवटी देश तुमचा आहे आणि देशासाठी तुम्हाला काम करायचं। साहेबांना नुकताच पाठीमागच्या वर्षी इस्माईल मुल्ला साहेब पुरस्कार मिळालेला होता आणि त्या पुरस्काराची रक्कम 25,000 रुपये होती। त्याच्यामध्ये साहेबांनी आणखी 2-3 शून्य घातले आणि ती 25 लाख रुपये अशी रक्कम रयत शिक्षण संस्थेला दिली। खऱ्या अर्थानं रयतेचे आधारवड आणि कर्मवीरांच्या विचारांचे पाईक असणारे साहेब आज आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ संपन्न होतोय, मला अतिशय याचा आनंद होतोय। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य आपण समजून घेत असताना, त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करत असताना खूप सगळ्या गोष्टींवर चर्चा करावीशी असं मला या निमित्तानं वाटतं। महाराष्ट्रामध्ये अण्णांची जी जयंती आहे, ही जयंती खरं तर महापुरुषांच्या विचारांची जयंती व्हायला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। साहेब, ज्यावेळेस महाराष्ट्रामधलं चित्र आत्ताचं जर पाहायला गेलो आणि बघायला गेलो तर मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की ज्या ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान दिलं, अशा सगळ्या महापुरुषांचा आपण सातत्यानं गौरव करत असतो। पण हे सगळे महापुरुष कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या आत अडकलेत का काय किंवा अडकवले गेलेत का काय, अशी परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो निर्माण झालेली आहे। याचंच उदाहरण साहेब मला सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी व्याख्यानं या निमित्तानं करत असतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की मराठा समाज बांधव पुढे येतात, महात्मा फुलेंची जयंती म्हटलं की माळी समाज बांधव पुढे येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की दलित बांधव पुढे येतात, आणि अहिल्याबाई होळकरांची जयंती म्हटलं की धनगर समाज बांधव पुढे येतात।
मग मला विद्यार्थी मित्रांनो सांगा, या महापुरुषांनी कोणत्या एका जाती धर्मासाठी काम केलं का रे? केलं का? सगळ्यांचा आवाज पाहिजे. केलं का? पण तरी सुद्धा हे महापुरुष कुठेतरी जाती धर्मात आपण अडकवतोय का काय, असा प्रश्न निर्माण होतो. एवढंच नाही साहेब, अजून पुढे जाऊन जर आपण विचार केला तर संत सुद्धा वाटून घेतलेत. बघा तुम्ही विचार करा, संत सावतामाळी म्हणलं की विशिष्ट समाज, संत गोरोबा कुंभार म्हणलं की विशिष्ट समाज, संत गाडगे मामा म्हणलं की विशिष्ट समाजानं पुढे यायचं, संत नरहरी सोनार म्हणलं की विशिष्ट समाजानं पुढे यायचं, संत रोहिदास म्हणलं की विशिष्ट समाजानं पुढे यायचं. म्हणजे महाराष्ट्रामधले महापुरुष वाटून घेतले, महाराष्ट्रामधले संत वाटून घेतले. एवढंच नाही, याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की झेंडे सुद्धा वाटून घेतलेत. घेतलेत का रे? भगवा झेंडा समाज बांधव सांगायची गरज नाही, निळा झेंडा समाज बांधव सांगायची गरज नाही, पिवळा झेंडा साहेब समाज बांधव सांगायची गरज नाही. म्हणून मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये म्हणतो, अरे झेंडा कोणता पण असू द्या, पण दांडा देशभक्तीचा असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग सांगत असताना महाराष्ट्रामधल्या सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रित येऊन एका महापुरुषाची जयंती महाराष्ट्रामध्ये साजरी करतात, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भेद नाही. बरोबर आहे का? आणखी पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं, अण्णांचा जो जन्म आहे, हा जन्म किती साली झाला? किती साली झाला अण्णांचा जन्म? 1887. कर्मवीर जीवन परिचय परीक्षा आपण घेतो रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. या पुस्तिका मी कॉलेजला देऊन जाणार आहे, जाताना ही वाचायची सगळ्यांनी. 22 सप्टेंबर हा भूगोलामध्ये साहेब अयन दिन म्हणून साजरा केला, अयन दिन म्हणून मानला जातो. अयन दिन कशासाठी? कोण सांगेल मला? आहे का भूगोलाचं इथं कोण विद्यार्थी? अयन दिनाची काय संकल्पना आहे भूगोलामधली? हा, बरोबर सांगता, इकडून आवाज येतोय मला, अगदी बरोबर सांगते दीदी साहेब. त्या दिवशी 12 तास रात्र आणि 12 तास दिवस असतो. अशा समानतेच्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म व्हावा आणि आयुष्यभर त्यांनी समानता प्रस्थापित करण्यासाठी काम करावं, हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग विचार करत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण काय? मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र सांगायला इथं अजिबात आलेलो नाहीये. मला तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील एक जे चौकट घातलेली आपण सगळ्यांनी कर्मवीरांच्या चरित्राविषयीची, ती चौकट छेदण्यासाठी आणि एक कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य हे वेगळ्या पद्धतीचं कसं आहे हे सांगण्यासाठी मी इथं उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं की 22 सप्टेंबर 1887 कर्मवीर अण्णांचा जन्म झाला. बरोबर? बरोबर का? बोलायचंय तुम्ही, बरोबर ना? अण्णांचा मृत्यू कधी झाला? तुम्ही म्हणणार अरे ह्यांना बोलवाय नव्हतं पाहिजे, लय प्रश्न विचारतात. 9 मे 1959 रोजी साहेब मी या सगळ्या 1887 टू 1959 या घटनांचं ज्यावेळेस मी निरीक्षण करतो, त्यावेळी 1910 पासून अण्णांचं कार्य सुरू झालं. देश स्वातंत्र्य किती साली झाला? किती साली? मोठ्याने सांगा. बरोबर. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1900. विचार करा, 1947 ला देश स्वतंत्र झाला. देशामध्ये कोणतंही शैक्षणिक धोरण नाहीये. 1919 पासून कर्मवीर अण्णांनी कार्य सुरू केलं. 1919 टू 1959 50 वर्षाच्या कार्यकालामध्ये राज्याची निर्मिती झालेली नसताना सुद्धा या राज्यामध्ये प्रचंड मोठी शैक्षणिक चळवळ उभा करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले. 1938 टू 1942 578 प्राथमिक शाळांमध्ये काम सुरू होतं कर्मवीर अण्णांचं. आणि म्हणून कर्मवीर अण्णा हे इतरांपेक्षा वेगळे आहेत असं मी मानतो. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर. सीता मोटर्स, आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील. तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध. सीता मोटर्स. आमचा पत्ता
जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी, 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्क 95 61 73 56 67.